बाहेर मस्त झिमझिम पाऊस पडतोय. चला गरमागरम बटाटे वड्या बनवूयात. पाहुणे येणार आहेत का? हळदी कुंकू आहे का? मग तर चटपट हा बटाटे वड्या करूयात. नमस्कार मंडळी, आज मी पुन्हा एकदा अशीच ऑन डिमांड असलेली रेसिपी घेऊन आले. ती म्हणते चवदार गरमागरम बटाटे वड्याची रेसिपी. बटाट्या वड्याचा मसाला कसा परफेक्ट बनवायचा, त्याचं कवर कसं छान कमी तेलकट झालं पाहिजे, यासाठी काय करायचं, असा बटाटा वडा मी आज तुम्हाला बनवायला शिकवणार आहे. त्यासाठी काय करायचं, प्रथम बटाटे उकडून गार करायला ठेवून द्यायचं. मग एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकायचं. त्यात टाकायचं वाटलेली हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट, कढीपत्ता आणि हळद. हे छान एकसारखं असं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये घालायचे थोडे अर्धवट कुटलेले धणे. धणे अशा पद्धतीने घातल्यामुळे बटाटे वड्याला काय चव येते, आहा, बघूनच पाणी सुटलंय ना. थोडी कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा छान परतायचं. आता छान परतत आले की त्यामध्ये चवीनुसार आपल्याला घालायचं आहे मीठ. वड्यातली भाजी करताना बऱ्याचदा मिठाचं प्रमाण चुकतं, कारण बटाटे सगळं मीठ शोषून घेतात. म्हणून वड्याची भाजी करून झाली की एकदा चाखून बघायची की मीठ व्यवस्थित आहे की नाही. दुसरी टिप म्हणजे बटाटे वड्याला जुना बटाटा म्हणजेच काय कडक पण जुना असलेला बटाटा वापरावा. नवीन असलेले बटाटे लगेच सैल पडतात, सो हे लक्षात ठेवा. आता सगळ्यात शेवटी लिंबू आणि कोथिंबीर हे सगळं टाकून मिक्सचर आपलं तयार आहे बटाटा वड्याचं. आता बटाट्याच्या कवरसाठी आपल्याला बेसन घ्यायचं आहे. 2 कप बेसन असेल तर पाव कप तांदळाची पिठी घ्यायची आहे. लाल तिखट, ओवा, जिरं, चिमूटभर खायचा सोडा आणि मीठ हे सगळं टाकून पाणी टाका. छान हलवत राहा आणि त्याची कन्सिस्टन्सी म्हणजेच काय, अशी धार पडली पाहिजे पिठाला, पण ॲट द सेम टाईम खूप पातळ नाही पाहिजे. वडा छान त्याच्यामध्ये बुडला गेला पाहिजे. असा छान वडा बुडून गरम तेलामध्ये छान तळला की तो एकदम छान त्याला वरती कवर येतं. वडे तळताना काय लक्षात ठेवायचं की तेल तापलेले हवे, पण एवढंही तापवायचं नाही की तुम्ही टाकलंच वडा लालसर होऊन काळा होऊन जाईल. तर मध्यम याच्यावर तापलेल्या तेलात आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत आणि काढताना परत गॅस फुल करायचा आणि सगळे वडे काढून घ्यायचे, म्हणजे त्याच्यामध्ये तेल राहणार नाही. अशा पद्धतीने वडे तेलकट होत नाही आणि खायला एकदम चविष्ट लागतात. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा. मी अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन येत असते, तर मला फॉलो करायला विसरू नका. तसेच नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा. धन्यवाद.